चेअरमन तुम्ही हल्ली गावात दिसे नसे झालात. आता त्याचं काय आहे सरपंच, सध्या घरातून आमचा पायच बाहेर निघत नाही. आईला म्हणजे शेवटी बाईसाहेबांनी हुक लावला म्हणायचं तुम्हाला. बाईसाहेब काय हुक लावतात आता, बाईसाहेबांचा हुक आम्ही कधी काय लावून घेतो नव्हे. पण तुम्हाला माहित नव्हे, आमच्या जरा मेहुणी बाई आलेले आहेत. असं होय. आणि आमच्या मेहुणी बाई म्हणजे तुम्ही पाहिल्या नसत्या ना अजून. बघा बाई म्हणजे आता आमच्या मेहुणी बाई म्हणजे नुसता केळीचा गाभा आहे. एकदम टंच वावरी भैमुगाची शेंग आहे. आता तुम्ही पाहिले हो, तुम्ही सुद्धा फुलटू होऊन जाता. घरातच ठेवा मेवणी बाईला, बाहेर नका काढू. त्यामुळं झालंय काय, असं आमची इच्छाच उडाली बाहेर कुठं जायची. त्यामुळं असं बहिर देशेला आम्ही भ्रमणच करत नाही उन्हात आणत. असं का? हा. पहिली 2 चाकाची तोफे घरी, समोर जरा तोफेच्या चेंडूने उडतात. तोफे घरच्या तोफेच्या कवाच वाती आम्ही काढून ठेवल्या, खिळे ठोकून बसवली. त्यामुळे ती तोफेला काही कळूच देत नाही आम्ही. अशी गोष्ट आहे सगळी. चेअरमन तुमच्या लग्नात होतो आम्ही, तुमच्या साखरपुड्याला होतो, तुमच्या बस्त्याला होतो, तुमच्या हळदीला होतो. तुमची मेवणी आम्ही चांगलीच बघितलेली आहे. तुम्हाला चारा टाकीन असं वाटत नाही. अरे अरे सरपंच, मग तुम्ही आम्हाला काय ओळखलं? आमच्या दिसणी येऊ जाऊ नका, आमच्या शब्दात जादू आहे, शब्दात. असो मग प्रथम दर्शनी आम्हाला जरी कुणी भाव नाही दिला, एकदा आम्ही बोलायला लागलो तर मेवणी सुद्धा अशी गोल 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 बिंगन. ती नुसतीच भिंगण. तुमचा घासच नाही त्या मेवणी पुढं. सरपंच घास नाही, आज तुमच्या देखत मेवणीला मी आईस्क्रीम खायला नेत असतो. आईस्क्रीम ते बी गाडीवर. एक हातीचं. बर हा, लागली पैन. काही सांगता तुम्ही, आम्ही कसं खरं मानायचं? पैन लागली. मी म्हणतो जे नाही नेणार ना ते तुम्ही हारले तर तुम्ही आम्हाला कुल्फी खाऊ घालायचे, आम्ही हारलो तर तुम्हाला कुल्फी खाऊ घालू. डन. आता तुम्ही काय करायचं, बुलेटवर मेवणी बसायची ना, आमच्या वाड्या समोरून घेऊन जायची ना, हॉर्न वाजायचा, आम्ही असं खिडकीच्या फटीतून बघू तुम्ही चाललेली. आता आम्ही आमच्या मोठ्या फॉर्च्युनर मधून येणार होतो अशा उन्हात. पण आता तुम्हाला बघायचेच म्हणजे येऊ बुलेटवरून, नाही तर मोटरसायकलवरून, नाही तर पायी नेऊ. पण तुम्हाला बघायचंय म्हणजे तुमच्या घरासमोरूनच नेऊ. झाली बघूच आता मेवणी तुमच्याकडे आईस्क्रीमला येते बघा का आता, काय. बघा. हा झाली. डन डन ना? डन डना डन. घंट्या 1 रुपयावाली पेप्सी पाद ना. अरे इथं पैसा ना पाणी न तोंड झाले ते संभाजीचा म्हणून. काय मग पार्टीला निवांत बसले? मग आता काय करता? आता करता म्हणजे कामच आहे तुमच्याकडे, एक असं महत्वाची एक कामगिरी सोपायची तुमच्याकडे. हा, बर बर बर, सांग. आमची मेवणी आहे, तुम्हाला माहिती आहे. भारी. तिला तिच्याकडे जायचं हा. आणि तिला आईस्क्रीमचं ध्यान काढून द्यायचं. तिने काय होईल? तिचा असा मूड होईल कसला आईस्क्रीम खायचा. त्यांनी काय होईल? त्यांनी असं होईन, मग ती मला म्हणून दाजी, मग मी म्हणून तिला बोल ना. ती मला म्हणून दाजी, मग ती म्हणून बोल ना. मग ती म्हणून मला आज मला आईस्क्रीम खायची. मग ती एकदा म्हणली मला आईस्क्रीम खायची, का मी तिला आईस्क्रीम खायला घेऊन जाईन. एवढं काय काम करायचं. मग असं ते काय तिला फिरवीन माझ्या गाडीवर, तेवढं काम ना द्या. हा, मस्त तिला गाडीवर घेऊन फिरवितो. मेवणीला आईस्क्रीमचा मूड, चेअरमन गेले भूर, आणि आपण करू इथे 1 रुपयाची पेप्सीसाठी खुडबुड. मग काय तर, मग नाही 1 रुपया असेल तर नाही. मग चला मेवणीला मुडावर आणू. चला. हो बाई, तुम्हाला माहित आहे ना, आपल्या फाट्यावर आहे ना गाडी पलटी झाली. आईस्क्रीमची गाडी होती, अख्ख्या रस्त्यावर आईस्क्रीम. लय आईस्क्रीम. मी तर 2-4 फॅमिली पॅक चेक घेऊन गेलो बघ, स्ट्रॉबेरी फ्लेवर. अरे मला अजून न्यायचं राहिलं ना, तू काय नेलं तरी घंटे? अरे येडा आहे का तू? मी नेलंय 38 कुल्फ्या, 42 चोकोबार, आणि ते 69 ते नाही का व्हॅनिलाचे धावाले पॅक, कप आणि कॅरी बॅगचे पिशवीत. मग मी पण कॅरी बॅग घेऊन जाऊ मग? हा घेऊन जा ना. ऐका की, मला पण आईस्क्रीम खायची इच्छा झाली. मी काय म्हणते, पैसे देते मी, मला द्या की आणून. नाही, ते आईस्क्रीम आणून द्यायचं काम चेअरमनचं आहे. आमचं काम फक्त तुम्हाला मूडवर आणायचं होतं. तू एक काम कर, तू चल. मी चेअरमन म्हणले होते तुम्ही जा, आणि माहिती मी नाही का. अरे चल नाही दुसरी गाडी पलटी होणार तिकडे. चल. न सांगताच आज हे कळे मला, कसा जीव तुझ्यामध्ये गुंत. सांग कधी कळणार तुला,
डाव माझ्या मनात दाजी हं? आज लयच मूड मध्ये दिसतंय. अरे तुझा दाजी कधीही मूडमध्ये असतो, पण तुझ्या ताईला काय त्याच ती कधी नुसती पिरपिर 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 चालू असती तिची. ते बघ लागली लगेच वटवा घोळ्या कानाची तुझी ताई, लगेच लागली भांडे आपटायला तिकडं, झाली तन सुरू. आपण दोघांना बघितलं का तिला असं वाटतं आतंकवादी वगैरे बसलेत का काय, असंच तिचं एकदम होऊन जातं. जाऊ दे ना दाजी. मी काय म्हणते, हा आईस्क्रीम खायचंय मला. अरे आईस्क्रीमच काय, मला त्रास वाटतो तुला लांब घेऊन जावं असं कुठंतरी फिरायला मस्त पैकी, आणि त्यात तुला जर आईस्क्रीम खायचं सुचलं काय आज खायला, म्हणजे प्रेम एकामल्याने काम केलेलं दिसतंय. अरे नाही ती आईस्क्रीम होय, मला काय म्हणायचं, आईस्क्रीम खायची एवढी इच्छा आहे ना, अशी दारात गाडी उभी करतो आईस्क्रीमची, नाही तर एखादी आईस्क्रीमची फॅक्टरीत टाकून देऊ का तुला एकदम, म्हणजे किती का आईस्क्रीम खाता येते तुला. बरं मग असं करू आपण, मी आता घरी जातो, मस्तपैकी जेवण करतो घरी, म्हणजे आतल्या खोलीत जातो, घरी म्हणजे आपण घरीच आहेत, आणि जेवण करतो, थोडी वाम कुक्षी घेतो, आणि मग आपण तो आवरून ठेव, मग जाऊ आईस्क्रीम खायला, असं मस्त जणांना करत चालेल ना. ओके. काही काम धंदे करावा का नुसतंच हिंडायचं? लय मोठं काम करून आलोय. काय गेलं? ते चेअरमन आहे ना, त्यांना त्यांच्या मेहुणीला आईस्क्रीम खायला न्यायचंय. मग ते तिच्या पाशी जा, तिथं आईस्क्रीमच्या गप्पा मारा, मग तिला आईस्क्रीम खायचं मूड होईन, मग तिला गाडीवर बसवीन आणि घेऊन जाईन आईस्क्रीम खायला, तुला फिरवीन माझ्या गाडीवर. मग तुम्ही काय केलं? आम्ही गेलो त्यांच्या घरी, मग तिथं तिला आईस्क्रीम बद्दल गप्पा मारल्या, तिला आईस्क्रीम खायचा मूड झाला. बर, मग आता ती चेअरमनला फोन करीन, चेअरमन तिला गाडीवर घेऊन आईस्क्रीम खाली घेऊन जाते. नाही 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 घंटे, असं नाही झालं पाहिजे, नाही तर मी पैज हरल. का कोण कोण गेलतो तुम्ही तिथं? मी, प्रेम आणि कमलेश. असं ना, जबरदस्त दोघांना बोलू ना लगेच. हा, तुम्हाला काय कर, तुम्हाला कुल्फी खाऊ घालेन मी, जा. 10 वाली 10 वाली मावा कुल्फी लगेच. लवकर लवकर. आईला एक गेम केली होय चेअरमननी. चेअरमन लय चॅप्टर झाला रा हल्ली. हो आणली. आणले ना, एक जण इकडून या ना. तुम्हाला 10 रुपयाच्या कुल्फ्या खायच्या का? बघा आता हे सोन्याहून पिवळा विषय, आम्ही 1-1 रुपयाला महाग 1 रुपयाची पेप्सी आम्ही मागाशी खायचा विचार करत होतो. ऊन बी जास्त झालंय ना, त्याच्यामुळे काय करा, तुम्हाला 10 रुपयाच्या मावा कुल्फ्या. फक्त मी सांगाल तसं करायचं. झालं केलं, सांगायचं अगोदर करणार बस. असं ना, तुम्ही ठिकाणी आता चेअरमनच्या घरी जायचं, फक्त चेअरमन नसले पाहिजे तिथं, त्यांच्या मेवणीची गाडी घ्यायची, हा, आणि ते जाऊन यावं असं करायचं. या इकडं. ओके. आणि मग तेवढं काम झालं काही आपल्या रमेश बिरडच्या दुकानात मस्तपैकी 10 रुपयावाल्या मावा कुल्फ्या खाऊ. चला मोहिमेवर चला. चला चला चला. माया संघ पैसला येतोय चेअरमन. काय झालं एवढं उलट्या करायला? अरे काय होतंय? लय लय मी किती असं घंटे माझी माहिती, कमीत कमी 35 उलटी असेल. लय लय त्रास हो राहिला रे. ते आईस्क्रीम खाल्लं होतं, उन्हाचं आईस्क्रीम खायलाच नाही पाहिजे. तुम्हाला सांगतो मोन्याको बाई, मला वरून 48 आणि खालून 49 उलट्या झाल्या. मला नाही खायची बाई तसली आईस्क्रीम. चल मोनिका, आवरलं तुझं? कुठं जायचंय? अरे आईस्क्रीम खायला जायचंय ना आपल्याला. नाही बाई, मला नाही यायचं आईस्क्रीम खायला. आता असं कसं, आईस्क्रीम खायला जावंच लागेल, एवढं ठरवलं आपण जायचं म्हणलं. ई बाई, मला आईस्क्रीमचं नाव ऐकलं तरी उलट्या व्हायला लागल्या. मळमळ होते. अरे पण का पण नको, मला नाही यायची तसली आईस्क्रीम खायला पाहिजे. सरपंच किती हसन माझ्यावर आता फिदी. तुमचं तुम्हीच जा. या बाईनी चॅनल कस काय बदलला गाडी अचानक? सरपंच शेवटी हरवलंच बा तुम्ही आम्हाला. चेअरमन तुम्हाला सांगू का, किती पैसा लावा तुम्ही जिंकूच शकत नाहीत. राव आता काय, आता कुल्फ्या चारावं लागल्या तुम्हाला काय. आले का तुम्ही? सांगा बरं आम्हाला. हो पप्पू शेठ, या चेअरमनच्या नावावर 3 कुल्फ्या द्या अजून. तुम्ही खाताना अख्ख्या गावाला चारिता कस काय, ते नाही जमायचं. ते सगळं जमत असतं. ही जी पैस मी जिंकलोय नाही, ते मुळे जिंकलोय. कस काय सांग रे. अहो तुमची ती मेहुणी आहे का मोन्याको,
हा मोनिका. तिला जाऊन आम्हीच सांगितलंय काय की उन्हाळ्यात आईस्क्रीम आणि कुल्फ्या खाल्ले की उलटे होते, जुलाब होते. मला 48 उलट्या वरून आणि 49 उलट्या खालून झाल्या. म्हणजे यांच्यामुळे मी पैन हारलोय आणि तुमच्यामुळे मला आहे ना सगळ्या गावाला कुल्फ्या चारावं लागले बरं का. तुमच्याकडे बघावंच लागेल सरपंच. आता आहे ना 10 रुपयासाठी कुठे 10 रुपयाकडे राव हे असं असतं काय कुठे. काय 50 रुपये खर्च होईल राव. पण एवढं तर कळलं ना की तुमची मेवणी तुम्हाला घास टाकीत नाही. असं कसं उगा यांच्यामुळे ती नाही म्हणली, नाहीतर ती आली असती आमच्या असं ना बरं पुढच्या भागात बघू. दे बाबा दे यांना दे.